नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 15 जुलै 2025। चला तर मग आजच्या चालू घडामोडी पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून पाहण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ अगदी 5 मिनिटाचा असेल। तर आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, नुकत्याच झालेल्या विम्बल्डन 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जेनिक सिनर। ओके, तर थोडीशी माहिती घेऊयात मित्रांनो। विजेता ठरला आहे जेनिक सिनर, तो इटलीचा आहे आणि त्याने हे विम्बल्डन स्पर्धा पहिल्यांदा जिंकली आहे। ओके, तर उपविजेता आहे कार्लोस अल्कराज आणि तो स्पेनचा आहे। ओके, तर चला मित्रांनो, दुसरा क्वेश्चन आहे, नुकतेच RPF महानिदेशक या पदावर नियुक्त करण्यात आलेली पहिली महिला कोण ठरली आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी, सोनाली मिश्रा। ओके, याचं योग्य उत्तर आहे सी, सोनाली मिश्रा। तर चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, भरोसा हा उपक्रम कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, भरोसा हा उपक्रम नुकताच जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आला आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊयात। अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? ओके, तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी। ओके, 12, एकूण 12 स्थळांचा समावेश करण्यात आला आहे। तर पाहूयात ती कोणकोणती स्थळे आहेत। गड किल्ले आहेत मित्रांनो, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी हे सर्व महाराष्ट्रातले आहेत मित्रांनो आणि जिंजी किल्ला तमिळनाडूचा आहे। ओके, ते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, माहिती लक्षात ठेवा। पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने स्वदेशी बेल मेटल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी SGST योजनेला मंजुरी दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी, आसाम। ओके, आसाम याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील कोणते राज्य क्रूज भारत मिशनचं नेतृत्व करणारे पहिले राज्य बनले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात हे भारतातलं क्रूज भारत मिशनचे नेतृत्व करणारे पहिले राज्य बनले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या मोहिमेचे उद्दिष्ट पाहूयात। या मोहिमेचे उद्दिष्ट आहे 2029पर्यंत भारतातील क्रूज वाहतूक 10 पटीने वाढवणं। ओके, लक्षात ठेवा मित्रांनो माहिती। प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने पहिली इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे आपला प्यारा भारत। ओके, तर भारतानं ही योजना चालू केली आहे। ओके, विद्यार्थी मित्रांनो, 8वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्य पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे पहिले राज्य बनले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, आपल्या महाराष्ट्राने राज्य पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे हे पहिले राज्य बनले आहे। ओके, तर पुढचा क्वेश्चन बघूयात मित्रांनो, एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरील संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख कोण बनले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे PP चौधरी। ओके, ऑप्शन बी, PP चौधरी हे याचं उत्तर आहे। तर चला पुढचं क्वेश्चन बघूयात। 10वा क्वेश्चन आहे, नुकताच जागतिक जनगणना दिवस कधी साजरा केला गेला? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 11 जुलै। नुकताच 11 जुलैला
जागतिक जनगणना दिवस साजरा केला गेला. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन होते हे. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.